जी जन्मलेली वासरं आहेत, त्यांना सुरुवातीला चांगल्या पद्धतीने त्याच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे. पहिल्या 6 तासाच्या आत जर आपण चांगला चीक त्यांना पाजू शकलो आणि त्याच्यातून जर रोगप्रतिकारशक्ती वासराला चांगली मिळाली, तर पुढील 21 दिवस वासरू त्या रोगप्रतिकार शक्तीवर जगू शकतं. तर त्याच्या शरीरात इतर कुठलंही इन्फेक्शन येणार नाही. सुरुवातीचे 3 दिवस चांगले चीक पाजा. त्याच्यानंतर त्याच्या वजनाच्या 10% आपण दूध पाजलं पाहिजे. समजा साधारण 40 किलो वजनाचं जर वासरू असेल, तर सकाळी 2 लिटर आणि संध्याकाळी 2 लिटर असं 4 लिटर दूध 24 तासामध्ये पाजलं गेलं पाहिजे. नक्कीच सर. हे झालं एचएफ गायींच्या बाबतीत आपण जे सांगितलं की वजनाच्या 10% त्या वासराला चीक पाजणं आवश्यक आहे. म्हशींमध्ये काय सांगता येईल? वजनाच्या 10% चीक पाजणं आवश्यक आहे की काय सांगता येईल? कधी कधी आपण म्हशीला डायरेक्ट वासरू पियाला देतो, त्याच्यामुळे वजन आणि ह्या गोष्टी पशुपालकांना जमत नाहीत. एचएफला